नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर पीएम किसान बद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर पीएम किसानचा 19वा हप्ता तर अपात्र शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे। तर या शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा 19वा हप्ता आता मिळणार नाही। तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, तर याच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले आता जे की पीएम किसानचे जे की पात्र शेतकरी आहेत तेच पात्र शेतकरी आता नमोचे सुद्धा झालेले आहेत। तर अशाच शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाल्याच्या नंतर नमोचा सुद्धा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर आता पीएम किसानचे जे काही शेतकरी बाकी राहिलेले आहेत, तर अशा भरपूर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्यामुळे त्यांना पीएम किसानचा जो काही 19वा हप्ता आहे ते आता जमा होणार आहे, ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही। तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की पीएम किसानचा जो काही ई-केवायसी आहे ते 15 तारखेच्या आत करून घ्यायची आहे। तर ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहेत व ज्यांनी ई-केवायसी केलेली असेल तर अशांना घाबरण्याचं काही कारण नाही। तर ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे जे काही ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही, तर भरपूर जणांचे बँक पासबुक इथं फ्रीज झालेलं आहे, म्हणजे अकाउंट बंद पडलेलं आहे व्यवहार न केल्यामुळे। तर अशांची जे आहे डीबीटी लिंक करून घ्या। तर डीबीटी लिंक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे की पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। जर तुम्हाला पीएम किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत, लाईन सेंडिंगचा प्रॉब्लेम आलेला असेल किंवा बँक अकाउंटचा किंवा तुमचा अदर काही प्रॉब्लेम आलेला असेल, तर ते दुरुस्त कशा प्रकारे करून तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ मिळवू शकता। नवीन नोंदणी करायची असेल तर ते कशा प्रकारे करायचं आहे, पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, जे की वर्षाला पीएम किसानचे 6,000 आणि नमोचे 6,000 दोन्ही योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही व स्टेप बाय स्टेप ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व 15 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी व तुम्ही ई-केवायसी करून घ्यायची आहे। थँक्यू।